अस्मिता आणि स्वप्नील यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी साखरपुडा तसेच कुंकुवाचा व सुपारीचा कार्यक्रम 4:30 वाजता होईल व सायंकाळी 8 वाजता हळदीचा कार्यक्रम होईल। मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6:29 बोरस मुहूर्तावर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलाय। या मंगल प्रसंगासाठी नातेवाईक, मित्रपरिवार व सर्व आप्तेष्टांना उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावेत अशी नम्र विनंती सांगळे परिवाराकडून करण्यात आली आहे। सदर विवाह सोहळा सिन्नर तालुक्यातील मोहोळ रोड चिंचोली फाटा येथील गौरीनंदन लॉन्स व मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडणार असून परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ व आप्तेष्टांची उपस्थिती अपेक्षित आहे। शुभ विवाहाचे निमंत्रक पांडुरंग रघुनाथ सांगळे, रामकृष्ण रघुनाथ सांगळे, भाजप ओबीसी मोर्चा सरचिटणीस किरण उर्फ माऊली रघुनाथ सांगळे, सूरज किरण सांगळे तसेच समस्त सांगळे व बोडके परिवारातर्फे आहे। त्यांनी सर्वांनी या मंगल सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास आशीर्वाद द्यावेत असे आवाहन केले आहे। घेऊन या विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगानं कशा पद्धतीनं केलं ऐका भाविकांनो। नामदेवाच्या लग्नाची ऐका कहाणी, नामदेवाच्या लग्नाची ऐका कहाणी, नामदेवाच्या लग्नाची ऐका कहाणी, नामदेवाच्या लग्नाची ऐका कहाणी। झाला गुमास्ता देवचक्रपाणी, झाला गुमास्ता देवचक्रपाणी, नामदेवाच्या लग्नाची ऐका कहाणी, नामदेवाच्या लग्नाची ऐका कहाणी, नामदेवाच्या लग्नाची ऐका कहाणी। हो, गोपाळपुरामध्ये राहत असलेले महान भक्त दामू सिटी दररोजचा नियम चंद्रभागेचं स्नान करायचं, पूजा करायची। पूजा आटोपली, स्वयंपाक तयार झाला की पहिलं नैवेद्याचं ताट राऊळात जायचं, पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा आणि मग जेवण करायचं। कधी नेम चुकला नाही।